Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of the Lord Savior Jesus Christ this morning. आज सकाळी आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावात या तिसऱ्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. Let's all close our eyes and let's all look to the Lord in prayer. यावेळेस डोळे बंद करूयात, प्रभूकडे प्रार्थना करूयात. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू We येशू. praise you. We worship you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो, भक्ती करतो. Hallelujah. 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 हालेलुया. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, we all come to you. पिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो. We thank you, Lord, for who you are. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तू जो कोणी आहेस त्याबद्दल. We thank you in everything you do for us, Lord. प्रभू जे काही तू आमच्या सर्वांसाठी करतोस त्या गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Yes, Lord, you have blessed us with more than we deserve, Lord. आमच्या पात्रतेच्या पलीकडे तू आम्हाला आशीर्वादित केला आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. We thank you, we thank you, we thank you, Lord. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. Hallelujah, hallelujah, हालेलुया. Praise हालेलुया. you, praise you, Jesus. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. प्रभू Thank येशू, you, धन्यवाद. Jesus. Yes, Lord, we open our mouth and we praise you, we worship you, Lord. यावेळेस प्रभू आम्ही आमचं मुख उघडतो आणि तुझ्या नावाची स्तुती करतो, तुझ्या नावाची आराधना Hallelujah, करतो. hallelujah, हालेलुया. hallelujah. Praise हालेलुया. you, Jesus. प्रभू Praise you, येशू आम्ही Lord. तुझी स्तुती करतो प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद. Dear people of God, let's all rise in the presence of the Lord. देवाच्या प्रिय लोकांनो, आपण देवाच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, Jesus. प्रभू येशू, धन्यवाद. Hallelujah, hallelujah, hallelujah. हालेलुया. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद. Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद Thank you, प्रभू Lord. येशू, धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद. Praise you, Jesus. आम्ही तुझी स्तुती करतो Thank you, प्रभू येशू. Jesus. Thank you. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. योग्यता से बढ़ के दिया अपनी दया से तूने Yes, Lord. योग्यता से बढ़ के दिया अपनी दया से तूने मुझे से ज़्यादा मिला मुझे Yes, Lord, you have blessed us with more than we deserve. Oh, we thank you for all the blessings, Lord. त्या सर्व आशीर्वादांबद्दल देवा आम्ही तुला धन्यवाद Thank देतो. you, Lord, for giving us good health. आम्हाला सदृढ देण्यास आभार. We thank you, Lord, that you have given us this church. आम्हाला ही मंडळी दिलेली आशीर्वाद We दिलेली thank you, Lord, धन्यवाद. that you have given us such a wonderful fellowship. प्रभू ही महान सहभागिता दिलीस तुला We धन्यवाद. thank you, Lord, that you have brought us here in your presence. आणि तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला एकत्र घेऊन We आलास तुला thank you, we धन्यवाद. thank you, we thank you, आम्ही Lord. तुझे आभार मानतो आणि तुझा Let's all sing आभार together, your guitar. सर्व मिळून Everyone. Your
thank you. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. We thank you. We thank you. We thank you. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. Lord, we once again submit the service in your mighty hand, the name of Jesus Christ. पुन्हा एकदा ही सभा येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावात आम्ही तुला समर्पित करतो. Lord, we submit every individual who will be part of this service in your mighty hand, the name of Jesus Christ. या सभेचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावात आम्ही तुला करतो. Lord, we thank you for your presence. तुझी समक्षता, तुझं सानिध्य आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you, Holy Spirit, for taking charge and control of everything and everyone. तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हा प्रत्येकाचा ताबा आणि ह्या सर्व गोष्टीवरती नियंत्रण ते करत आहे. Let your will be done, Lord. प्रभू तुझी इच्छा पूर्ण केली जाऊ दे. We give you all glory, honor, and praise. सर्व गौरव, सन्मान आणि स्तुती आम्ही तुला देतो. Jesus Christ's most precious name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. It's good to be in the house of the Lord. देवाच्या मंदिरामध्ये हजर असणं खूप चांगलं आहे. Together in one accord, worshiping the King of Kings and the Lord of Lords. एकत्र मिळून राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती ऐक्यतेमध्ये करणं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's sing this wonderful Marathi hymn together. यावेळेस Draw me nearer. सुंदर मराठी गीत गाऊयात. मज जोडी प्रभू तुझी. Everyone, tu bolavile. Tu bolavile, seva karaya, Prabhu aalo aanande. Tari vishvase, tuza zavali, maz nitya rahute. Maz zori, Prabhu tujasi, Prabhu kruta davoni. Maz teri, Prabhu tujasi, Prabhu teri, oh, Tava sevela, Sham bhave se, Kari Krista krupe de. Tava ichhela, Vash sarvada, Tera bhave aashite. Maz zori, Prabhu tujasi, Tava kruta davoni. Maz keri, Tava khushi, Prabhu teri, oh, Shanabhari, Shanabhari, tuja zavani, kiti shakti banachi, kiti bhagani, priti bhashani, jashmitra petrachi. Maz zori, Prabhu tujasi, Prabhu kruta davoni. Maz keri, Prabhu khushi, Prabhu teri, tari sampatti, Tava priti chi, Eha loki kareda. Bharati taisi, Sadananachi, Namine Pargamita. Maz zori, Prabhu tujasi, Tava kruta davoni. Maz keri, Prabhu khushi, Prabhu teri, draw me nearer, draw me nearer, dear blessed Lord, to the cross where thou hast died. Draw me nearer, nearer, dear blessed Lord, to thy precious bleeding Hallelujah. हालेलुया. When we draw near to him, he draw near to us. जेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ जातो तो अधिक आणि अधिक आपल्या जवळ We just येतो. have to lift one step of faith. कारण आपल्याला फक्त विश्वासाचं एक पाऊल उचलायचं The आहे rest he takes. आणि सर्व बाकीची पावलं तो आपल्यासाठी उचलेल. Hallelujah. 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 He says, cast your burdens unto me because he cares for us.
कारण तो असं म्हणतो की तुझं सर्व ओझं तू माझ्यावर टाक, कारण त्याला आपल्या सर्वांची काळजी आहे. He is holy. कारण तो एकटाच आहे जो आपल्याला He is काळजी the करतो. holy of holies. तो पवित्र आहे आणि परम पवित्र Hallelujah, आहे. Lord God हालेलुया. Almighty. सर्व समर्थ सेनाधीश Let's परमेश्वर. sing this wonderful hymn together. तर हे सुंदर Thank गीत you, गाऊया, Jesus. त्याचा गौरव करूया. Let's all sing together. Holy, 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 Lord God Almighty. Early in the morning, our song shall rise to तुझ्यासारखा प्रभू दुसरा कोणीच नाही. हालेलुया. Thank you, Jesus. He's holy. Everyone. Holy, holy, holy. The darkness hiding. Though the idols sinful man thy glory cannot see. Holy, thou art holy. There is none beside thee. Perfected power, love and हालेलुया. no one like him. कारण त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. Amen. आमेन. Amen. आमेन. Oh, hallelujah.
The name of our Lord and Savior Jesus Christ is higher than any other name. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्ताचं नाव हे कोणत्याही नावापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. Hallelujah. हालेलुया. When we call out to His name, जेव्हा आपण त्याच्या नावाचा धावा करतो, unexpected things happen. अनपेक्षित गोष्टी घडतात. Because our God, which is in heaven, कारण आपला देव जो स्वर्गीय आहे, He listens to every single prayer which has been prayed in the name of Jesus. तो प्रत्येक प्रार्थना ऐकतो जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण त्याला सादर Hallelujah. करतो. हालेलुया. There's power in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात शक्ती सामर्थ्य आहे. Every chain is broken in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रत्येक साखळी तुटले जातात. On the cross, Jesus said, "It is finished." आणि वधस्तंभावरती प्रभू येशूने म्हटलं आहे आता पूर्ण झालं आहे. Can I hear a loud amen to that? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल का? Amen. आमेन. Amen. Amen. Let's lift up His name and higher, higher, पण higher. सर्वजण त्याचं नाव उंच Hallelujah. उंच आणि उंचावूया. Let's all sing together. तू ही है मेरा, मेरा सवेरा. तू ही है मेरा सवेरा. तेरे सिवा है न कोई मेरा. तू ही है मेरा सवेरा. तेरे सिवा है न कोई मेरा. My hope is in you, Lord. I trust you, Jesus. मी तुझ्यावरती प्रभू येशू Because भरोसा there's करतो. power in the name of कारण Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शक्ती सामर्थ्य आहे. हालेलुया. मेरा भरोसा तू ही है जीवन मेरा सहारा. तू ही है आशा मेरा भरोसा. तू ही है जीवन मेरा Oh, His name is higher than any other name. Oh, let's all bow down before His name. आपण सर्वजण त्याच्या नावाचं नतमस्तक होऊया. Let's all declare this. हर नाम से. हर नाम से ऊंचा है नाम यीशुआ. करते हैं हम सजदा यहाँ. हर नाम से ऊंचा है नाम यीशुआ. करते हैं हम सजदा यहाँ.
यीशु 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 मैंने उसको पा लिया यीशु 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 मैंने उसको पा लिया यीशु 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 मैंने उसको पा लिया मैंने यीशु को पा यीशु 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 बोलो यीशु 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 बोलो यीशु 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 मैंने उसको पा लिया मैंने यीशु को पा लिया Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Thank येशू you, धन्यवाद Jesus, for coming into this world for every one of us प्रभू आम्हा सर्वांसाठी तू या जगामध्ये आलास म्हणून तुला धन्यवाद and giving us the grace to receive you आणि जेणेकरून तुझी कृपा तू आम्हाला दिलीस की आम्ही तुझा स्वीकार करावा and reconcile back to God आणि पुन्हा एकदा देव बापा बरोबर आमचा समेट व्हावा यासाठी so that we can pray to our Heavenly Father in the name of Jesus. जेणेकरून आमच्या स्वर्गीय पित्याकडे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना And करावी He hears and He listens to us. आणि जेणेकरून त्याने आमची प्रत्येक प्रार्थना ऐकावी आणि त्याचं He उत्तर द्यावं answers all our prayers when we pray in the name of Jesus. आणि आमच्या सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात जेव्हा आम्ही त्याला सादर करतो तेव्हा तो आमची Oh, प्रार्थना what a ऐकतो. beautiful name it is. आणि किती हे सुंदर नाव What a wonderful name it is. किती हे अद्भुत नाव Oh, what a powerful name it आणि is. किती हे शक्ती सामर्थ्यशाली The असं नाव. name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त हे ते नाव Hallelujah. Hallelujah. हालेलुया Oh, we worship you, Lord. आम्ही तुझी भक्ती Oh, करतो we call out to your name. आम्ही तुझ्या नावाचा धावा करतो Oh, we worship you, आम्ही Lord. तुझी भक्ती करतो प्रभू Yes, येशू Lord, we open our mouth and praise you. आमचं मुख आम्ही उघडतो आणि तुझी स्तुती करतो Yes, Lord, we look to you, Lord. आमची दृष्टी आम्ही तुझ्याकडे लावतो In the name of your Son, Jesus Christ. त्या नावामध्ये की तुझा पुत्र येशू Lord, in ख्रिस्ताच्या one नावामध्ये accord we call out to his name. एकाग्रतेने आम्ही एक चित्ताने आम्ही तुझ्या नावाचा धावा करतो Yeshu Nam, 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 Yeshu यीशु नाम, वो प्यारा नाम, वो अच्छा नाम, वो सच्चा नाम, वो यीशु नाम. Everyone. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, कीजिए. यीशु नाम, यीशु चाहे तुमको चाहे तुमको तेरे नाम यीशु नाम की जिस नाम में है जिंदगी वो नाम है यीशु मसीह.
There is power in the name of Jesus. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. At this time in one accord as a church, मंडळी या नात्याने ऐक्यतेमध्ये oh, let us break the spirit of pride. आणि जो आपला अहंकाराचा आत्मा आहे त्यासाठी प्रार्थना करूया. Let us break the spirit of divorce. आणि प्रत्येक जो घटस्फोटाचा आत्मा आहे त्याला येशूच्या नावात Let us तोडून टाकूया. break the spirit of unfaithfulness. आणि अविश्वासूपणाचा जो आत्मा आहे त्याला येशू ख्रिस्ताच्या Oh, नावात let us तोडून break टाकूया. the spirit of unwillingness. आणि जो आपल्या जो आपली इच्छा होत नाही Let तो us आत्मा break तोडून the टाकूया spirit येशू ख्रिस्ताच्या of नावामध्ये. depression. आणि प्रत्येक नैराश्याचा आत्म्याला तोडून टाकूया In one accord, ऐक्यतेने. let's break every chain in the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावात यावर तोडून टाकूया. कारण त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, 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 to break every. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power to do what? To break every chain, break every chain, break every. Everyone, to break every chain, 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 to break every chain. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. मैं आज़ाद हूँ. मैं आज़ाद तेरे लव से. मैं आज़ाद. Thank you, Lord. मैं आज़ाद हूँ. Yes, Jesus. मैं आज़ाद तेरे. One more time. मैं आज़ाद. मैं आज़ाद हूँ. मैं आज़ाद तेरे लव से. तूने सारे बंधन आज़ाद मैं हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. तूने सारे बंधन आज़ाद मैं हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. तूने सारे बंधन आज़ाद मैं हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. तूने सारे बंधन आज़ाद मैं हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. मैं आज़ाद तेरे. Thank you, Jesus. मैं आज़ाद. Jesus, Jesus, Jesus. मैं आज़ाद तेरे लव से हुआ हूँ. Let's all be seated in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात.
If this is your first time to come and worship with us, I request you to please stand. जर आपल्यापैकी कुणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला विनंती आहे आपल्या जागेवरती उभं राहावं. I request if there is any empty chair near you, please raise your hands so that the people who are standing may come and occupy the place. जर रिकामी खुर्ची असेल तर उभा राहा. आपला हात वर करावा. जे मागे जे बसले ते पाहून पुढे येतील. Let's welcome this brother as he's come for the first time. आपण सर्वजण या Let's welcome this brother and स्वागत sister. आपल्यामध्ये There's one sister over there. आपण सर्वजण त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करूयात. We believe as you come and worship with us, God is going to speak to you. आणि आमचा विश्वास आहे तुम्ही आमच्या बरोबर देवाची भक्ती करत असताना परमेश्वर तुमच्या अंतःकरणाशी बोलणार And आहे. God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित You करू. can be seated. आपण बसू शकता. भरून Are जा. you ready to hear the word of God? तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात काय? As the choir sang the song, all the bondages are broken and we are free. आणि जसं की गायन वंदनाने आताच गीत गायलं आहे की आपण प्रत्येक जे बंधन आहे ते तुटलं आहे आणि पण स्वतंत्र आहोत. And the word of God speaks to us and we are free in Jesus Christ. आणि देवाचं वचन आपल्याशी बोलो आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण स्वतंत्र आहोत, मोकळे आहोत. Let's welcome Reverend Stephen as he come and ministers us to from the word of आपण God. सर्वजण टाळ्या वाजून रेव्हरंड स्टीवन यांचं स्वागत करूया देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये देत असताना. We have been studying about the characters of the Bible and seeing that how the different characters of the Bible who were just like us, as imperfect as we are, who were living in the world just like us, still experienced the presence of God in their life. आपण पवित्र शास्त्रातून काही लोकांबद्दल पाहत आहोत जे आपल्यासारखेच अपूर्ण होते, आपल्यासारखं जीवन जगत होते, आपल्यासारख्याच जगामध्ये राहत होते, तरी देखील परमेश्वराच्या सहवासात ते राहिले आणि त्यांनी परमेश्वराचा अनुभव घेतला. Because God has promised us this year as the year of experiencing God's presence in our life. कारण देवाने आपल्याला अभिवचन दिलं की हे वर्ष आपण परमेश्वराच्या सहवासाचा अनुभव घेणार आहोत. Exodus chapter number 33 verse number 14 the word of God says, निर्गमनाच्या 33वा अध्याय 14व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, and God has promised us that my presence shall go with thee and I will give thee rest. देवाने अभिवचन दिलं की मी तुमच्या बरोबर येईल आणि मी तुम्हाला विसावा देईल. Today we are going to look at a biblical character which is actually a book named by the person that falls between the book of Obadiah and Micah. आपण पाहतो ज्या व्यक्तीबद्दल आपण पाहणार आहोत ते पुस्तक जे आहे त्याच्या नावाने लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक कुठं आहे? ओबद्या आणि मिका याच्यामध्ये आहे. Book after Obadiah ओबद्यानंतर and book before Micah. आणि मिकाच्या अगोदर. Anybody can guess which book? अंदाज कुणी सांगू शकतं का न पाहता? Jonah. योना. बरोबर. Okay, we are going to look at experiencing God's presence in our life through the life of Jonah. योनाच्या जीवनातून आपण पाहणार आहोत की परमेश्वराच्या सहवासाचा अनुभव कसा घ्यायचा. You know, many times we have just known about Jonah and the big fish. पुष्कळशा आपल्याला योना म्हटलं की काय आठवतं? मोठा मासा. Do you remember your Sunday school days when you were taught the story of Jonah and the big fish? आणि योना आणि मोठा मासा याची गोष्ट आपल्याला शब्दात शाळेची आठवते का? Jonah and the big fish. योना आणि मोठा मासा. That's why many times we come to the book of Jonah directly go into the belly of the big fish. आणि पुष्कळशा योनाच्या पुस्तकात आला तर आपण कुठं सरळ घुसतो? माशाच्या पोटात. Never to come out of the belly of the fish. आणि माशाच्या पोटातून बाहेर निघतच नाही आपण. Jonah went into the belly of the fish योना माशाच्या पोटात गेला and came out of the belly of the fish. पोटातून बाहेर देखील आला. But we are still wandering in the belly of the fish. आपण अजूनही कुठं भटकतोय त्या माशाच्या पोटात. The book of Jonah is not just about the belly of the fish. योनाचं पुस्तक केवळ माशाचं पोटच नव्हे. The book of Jonah does not start with the belly of the fish. योनाच्या पुस्तकाची सुरुवात याने होत नाही की माशाचं पोट. Verse number 2, the book of Jonah starts with the word of God. दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की त्याची सुरुवात होती देवाच्या वचनाने. Verse number 1, the word of God says, now the word of the Lord came unto Jonah, the son of Amittai, saying, arise, go to Nineveh, that great city, and cry against it, for their wickedness is come up before me. योना याचा पहिला अध्याय 1 आणि 2 वचन. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. The word Jonah means dove. योना या शब्दाचा अर्थ काय आहे तर कबूतर. And his father's name Amittai is also very important because Amittai means truthful or faithful. अमिताय हा देखील अर्थ फार महत्वाचा आहे की
विश्वासू किंवा भरोशाला आहे का, We will come back to this. त्याच्याकडे आपण नंतर येऊया. But the word of God says, पण देवाचं वचन सांगत आहे, and God said to Jonah, देव योनास म्हणाला, arise उठ and go to Nineveh. निनवे शहरात जा. But what did Jonah do? पण योनाने केलं काय? Jonah did arise. योना तर उठला. Jonah did arise. योना तर उठला. The first part of the command, Jonah did arise. पहिला आज्ञा देवाची होती, योना उठला. But instead of going to Nineveh, निनवेला जाण्याऐवजी he went to Tarshish. तो तार्सेसला गेला. We all like to arise. Let God arise, we also arise. आपल्या सर्वांना उठायला आवडतं. परमेश्वर उठा, परमेश्वर प्रकाशमान व्हा. We also arise. आपण उठतो. Arise, shine. उठा, प्रकाशमान व्हा. But we don't shine the light where God wants us to shine the पण light. देवाला पाहिजे तिथला आपला प्रकाश आपण चमकू देत नाही. God said to Jonah, arise. देव म्हटला योनाला उठ. Yes, he did arise. तो हो उठला. But he went to Tarshish. पण कुठे गेला? तार्शिशला. And the word of God says, देवाचं वचन सांगत आहे, he went to Tarshish from the presence of the Lord. तो तार्शिशला पळून जाण्यास निघाला, देवाच्या उपस्थितीतून दूर गेला. The presence of God gives us an assignment. देवाचा सहवास आपल्याला गृहपाठ देतो. Presence of God gives us a command. देवाचं सानिध्य आपल्याला काय देतं? आज्ञा. Many times we want the presence of God as long as the presence of God will keep us comfortable. आपण पुष्कळ देवाच्या सहवास आवडतो आपल्याला, जोपर्यंत आपल्याला सर्व काही सुखसोयीचं Oh, if the वाटतं. presence of God says, I will bless you. Oh, very good. देवाची presence. उपस्थिती म्हणते, मी तुला आशीर्वाद देईल. फार छान, फार छान. Presence of God says, I will hear your prayer. Oh, very good. देवाचा Presence सहवास of म्हणतो, God. मी तुझी प्रार्थना ऐकेल. फार छान, फार Presence छान. of God says, I will comfort you. Oh, very good. Presence. देवाचा of God. सहवास म्हणतो, मी तुम्हाला सांत्वन देईल. फार छान, फार छान. Presence of God says, I will forgive your sins. Oh, very good. Presence of God. देवाचा सहवास म्हणतो, तुझ्या पापाची क्षमा करेल. फार छान देवाची उपस्थिती. But the moment the presence of God makes us uncomfortable, we don't want the presence of God. ज्यावेळेस देवाचे सहवास आपल्याला अस्वस्थ करतो, आपण म्हणतो नको. When the presence of God says, take a step of faith, नको बाबा. आणि देवाचं वचन सांगते की विश्वासाचं पाऊल उचल, नको बाबा, नो रे बाबा, We don't want that presence of God. मला तो देवाचा सहवास नको. Because that makes me uncomfortable by taking a step of faith. जर पाऊल उचललं तर मग मी अस्वस्थ होईल. Presence of God tells me, go and forgive that sister, forgive that brother. No, 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 no. देवाची सहवास सांगतो, त्या भावाला, त्या बहिणीला क्षमा कर. नाही 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 It's देवा, very uncomfortable. मला फार अस्वस्थ God, वाटतं. I better go away from your presence than to go and say sorry to that person. त्या व्यक्तीला क्षमा मागण्यापेक्षा देवा तुझ्या सहवासातून मी दूर जातो. Presence of God says, go and pray for somebody. No, 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 God. देवाचा सहवास सांगतो, जाऊन कुणासाठी तरी प्रार्थना कर. आपण म्हणतो नाही 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 No, नाही no, why? नाही नाही का? Because that is very uncomfortable, God. देवा फार अस्वस्थ I वाटतं. better go away from your तुझ्या presence सहवासातून मी निघून जातो. than बरं to आहे. stay uncomfortable in your presence. तुझ्या उपस्थितीत राहून अस्वस्थ राहण्यापेक्षा Presence of God says, go and share the gospel. देवाचा सहवास सांगतो, जाऊन सुवर्तमान सांग. No, 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 no. नाही 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 I better be comfortable away from the presence of God than to be uncomfortable in the presence of देवाच्या God. सहवासातून दूर जायला मला बरं वाटेल तिथं राहून देवाचा उपदेश You know, करण्यापेक्षा. the nature of the eagle bird is this. आणि जो गरुड पक्षी असतो त्याचा स्वभाव काय How many आहे? have seen the eagle bird? किती जणांनी पाहिला आहे गरुड पक्षी? The mother eagle. आपण पाहतो जी पिल्लांची आई, The mother eagle, when she lays the egg in her nest, ज्यावेळेस ती तिच्या घरट्यामध्ये अंडे देती, the nest is very cozy. आपण पाहतो जे घरटं आहे मस्त आरामशीर There are असतं. lot of hay and everything is very soft, 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 so that the mother eagle gives the eggs over there. आपण पाहतो की ती घरटं जे बनवते त्या ठिकाणी ती गवत आणते, सर्व काय एकदम मऊ 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 मऊ. And they kept the time when the baby eagles come out of the eggs. आपण पाहतो त्याच्यानंतर त्या पिल्ल जे अंड्यातून बाहेर निघतात. And then also the nest is very cozy. आणि त्यावेळेस पर्यंत आपण पाहतो ते घरटं आहे फार त्यांना मऊ मऊ असं So the mother वाटतं. eagle will give all the food in the beak of the what you call eaglets? Yes. Yeah, eaglets. Yes. आणि ते त्या पिल्लांना काय करते, चोचेत भरवते. Very, very cozy. फार मऊ मऊ मस्त वाटतंय. Just have to open the mouth. हा आणि द्या. No hard work. Only कष्टाचं काम नाही. द्या. That is good, right? चांगलं आहे की नाही? Just हा and everything comes in your mouth. द्या. Right? बरोबर की नाही? Very good. फार छान वाटतं. But that's not the end. पण तो शेवट होत नाही. When the mother eagle knows that now my children should learn to fly. ज्यावेळेस त्या
गरुडाला कळतं आता माझे पिल्ल याने उडलं पाहिजे. Eaglet says, no, 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 mama, let me be very, very comfortable. नाही 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 आई आई जिथं आहे तिथं मस्त मऊ मऊ. Mama eagle says, माय म्हणते you need to fly. अगं उडायला लागेल. So she takes out all the hay मग तिथलं सर्व गवत काढून टाकते and he makes that nest uncomfortable. आणि त्यांना बसण्याकरिता तिथं टोचल्यासारखं वाटतं. And Mama eagle takes the eaglets on the back आणि नंतर ते पिल्लांना आपल्या पाठीवर घेते, and then she goes up वर जाते, and leaves त्यांना the सोडते. eagle again. And पिल्लांना the सोडते. eagles get down in the nest. Oh, ouch! Oh, ouch! 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 Now it's not comfortable, it's uncomfortable. आता फार अस्वस्थ वाटतंय, मग वाटत नाही आई. Mama is paining. आई दुखतंय ना, Mama is very difficult. फार कठीण आहे उडणं. Mama says, I have made the nest uncomfortable so that you can learn to climb. आणि म्हणते घरट्याला मी तसं बनवलं टोचण्यासारखं जेणे तुम्ही उडाल. You know, many times God's presence will make you uncomfortable. पुष्कळ देवाचा सहवास देखील तुम्हाला असं अस्वस्थ करेल. Why? का? Not because God hates you, देव तुमचा द्वेष करतो म्हणून because नाही. God wants you to fly. देवाची इच्छा आहे की तुम्ही भरारी God मारावी. wants you to fly. देवाची इच्छा आहे तुम्ही भरारी मारावी. That's what God wanted to teach Jonah. तेच देवाला योनाला शिकवायचं God said to होतं. Jonah, योनाला देव म्हणाला arise, उठ go to Nineveh. निनवेला जा. God knew what kind of people the Ninevites were. देवाला माहिती होती की निनवेचे लोक कशा प्रकारचे God होते. knew how they mistreated or ruthlessly treated the Jews, Israelites, when they were in the captives in the northern kingdom of Assyria. That is, Nineveh was the capital of it. आपण पाहतो आसिरामध्ये निनवे ज्याची राजधानी होती, किती क्रूर प्रकार निनवेचे लोक इस्रायल लोकांशी यहूदीशी लोकांशी वागले देवाला माहित होतं. Prophet of God. देवाचा संदेष्टा, Prophet of God देवाचा is संदेष्टा supposed to do exactly what God says. देवाने सांगितलं अगदी बरोबर तसंच केलं He पाहिजे. does not have to use his logic. त्याला त्याचा तर्क वापरण्याची गरज God, नाही. you said, okay, let me think whether it's logical or not, then only I'll obey. No, no, no. असं नाही की देवा तर्काने विचार करतो बरोबर आहे की नाही. नाही 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 नाही. Prophet of God must do exactly what God has said. देवाच्या संदेशाने अगदी तेच केलं पाहिजे जे देव बोलला आहे. So Jonah was supposed to go to Nineveh. योना कुठे गेला पाहिजे तर निनवे. But Jonah had a prejudice. पण योनाच्या अगोदरच विचार होते. Jonah had a narrow patriotism. आणि योना जो होता त्याचं कमी प्रेम होतं, देशभक्ती कमी होती. God, देवा you might be short in your memory, but I know very well. देवा तुझी स्मरणशक्ती जरा कमी आहे पण माझी चांगली आहे. These Ninevites, हे निनवेचे लोक you know, they are the most ruthless people on the face of the earth. पृथ्वीवर सगळ्यात क्रूरपणे वागणारे लोक. They tortured your people. ज्या लोकांना त्याने पीडा दिली. You may be gracious and long suffering. तू सहनशील असेल, तू धीर धरणार असशील. I am a patriotic, pakka patriotic Jew. मी पक्का देशभक्त यहूदी. And I will see to it that Nineveh will be destroyed. मी पाहिलं की निनवे कसं उद्ध्वस्त होईल. See, narrow patriotism फक्त संकोचित असं led बुद्धी. Jonah to go to Tarshish, then to Nineveh. योना कुठे गेला? निनवेला जाण्याच्या ऐवजी टार्शिसला. We also rebel against God. आपण देखील देवाविरुद्ध बंड करतो. When we do not want to take a step of faith, ज्यावेळेस आपल्याला विश्वासाचं पाऊल घ्यायचं when we नसतं, do not want to forgive others, इतरांना क्षमा करायची when we नसते, do not want to share the gospel, सुवर्तमान सांगायचं when we नसतं, do not want to pray for others, इतरांसाठी प्रार्थना करायची नसते, we rebel. आपण बंड करतो. And rebellion is not always loud and noted by others. आणि ज्यावेळेस आपण बंडखोरपणा करतो मोठ्याने तो करत नाही आणि इतरांना तो दिसतही नाही. You know, we are very soft-hearted, rebellious people. आपण फार कोमळ हृदयाचे बंडखोर लोक. I think God, Brother Vijay can do much better than me. मला असं वाटतं पास्टर स्टीव्हन माझ्यापेक्षा चांगलं करतील. You send Brother Vijay, he can पास्टर स्टीव्हनला powerfully. सामर्थ्यशाली You know, देतील. he stands over here and person over there will be falling down. आणि इथं हात वरती गेलं तिकडे तर माणूस पडेल खाली. Very powerful. God, I think you सामर्थ्याने. mistaken. You send Brother Vijay. प्रभू तू चुकलाय, पास्टर स्टीव्हनला पाठव. This is soft-hearted rebellion. आणि हे म्हणजे आपण हळुवारपणे बंडखोरपणा. God, you only said in your word that God so loved the world, so let me travel all around the world, then last stop to Nineveh. आणि देवा तूच म्हटला की संपूर्ण जगावर तू प्रीटे गेली, मी सगळीकडे फिरल आणि नंतर शेवटी निनवेला We जाईल. don't want to flatly refuse, but we have a softly refusing. आपण सरळ सरळ नाही म्हणत नाही पण गोल गोल फिरून नाही म्हणतो. And what happens? मग काय होतं?
The moment we try to go away from the presence of God, ज्या क्षणी आपण देवाच्या सहवासातून दूर जातो, the presence of God pursues us. Hallelujah. देवाचा सहवास The आपल्या मागे presence of येतो. God pursues us. देवाचे सहवास आपल्याला सोडत Parents, नाही. have you ever played hide and seek with your children? मुलांनो, क्षमा करा, पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांशी लपाछपी खेळलात का? Hide and seek. लपाछपी, You might have eaten hide and seek biscuit. हाइड अँड सीक बिस्किट खाल्ला I'm असेल. not talking about hide and seek biscuit. लपाछपी बिस्किट नाही. Hide and seek. You have played with your children. लपाछपी खेळलात का मुलांबरोबर? Fathers, have you take the 10? आणि पित्यांनो, राज्य घेतलं का तुम्ही? You know, 10, 20, 30. 10, 20, 30, 40, 50, 100. हॅलो. And your tiny boy, tiny tot. आणि मग तुमचे लहान लहान लेकर You know, he goes and जाऊन कुठेतरी लपतो, बघतो. Papa, you can't find me. पप्पा, तुम्ही मला शोधू शकत नाही. Na 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 na. ना, 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 ना. You can't find तुम्ही me. मला शोधू शकत And नाही. Papa knows exactly where the tiny tot is hiding. पप्पाला माहितीये माझं लेकरू कुठं लपलंय. Na 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 na. ना, 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 ना. You can't find तुम्ही me. मला शोधू शकत नाही. You know, Jonah is playing hide and seek with God. योना काय करतो? देवाबरोबर लपाछपी खेळतोय. You know, when God called Jonah over here, just imagine God called Jonah over here. कल्पना करा की देवाला योनाला या ठिकाणातून He बोलवलं. went down to Joppa. तो योपा या ठिकाणी गेला. He went down to Joppa for Joppa. झोपामध्ये काय घ्यायला? झोपा घ्यायला. He was over here. इथं होता. God told him, देवाने सांगितलं go to Nineveh. निनवेला जा. He went down to Joppa. झोपाला गेला. Then he went still down to the ship. Let's As- imagine this is the ship. आणि कल्पना करा की हे जहाज आहे, जहाजाच्या तळाशी गेला. And then he went down. अजून खाली गेला. He went down to the lower deck. आणि खालच्या मजल्यात गेला. See? When you leave the presence of God, पहा, देवाचा सहवास तुम्ही सोडता. down, खाली, down, खाली and आणि down. खालीच गेला. From where did God pick us up? देवाने आपल्याला कुठून बाजू उचललेला आहे? Psalms 40 verse 2 and 3. स्तोत्र 40, 2 आणि 3. God reached us down. प्रभू आपल्यापर्यंत पोहोचला. He went us when we were down in our miry clay. त्या चिखलाच्या दलदलात आपण होतो. He lifted us up. त्याने आपल्याला उचललं. He lifted us up. इतकं उचललं. He put us on the rock to stay. त्या खडकावर आपल्याला त्याने And he स्थापलं. put a song of deliverance in our mouth. आपल्या मुखात त्याने सुटकेचं गीत दिलं. He brought us far away when we were far away from the presence of God. In the dungeon, he brought us up. आपण देवाच्या सहवासातून दूर गेलो, कचर कुंडीत होतो, त्याने आपल्याला बाहेर उंच But आणलं. when we go away from the presence of God, पण ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सहवासातून दूर जातो, we go down and down and down and down. आपण कुठे जातो? खाली, खाली आणि खाली. And God said, देव म्हणाला, Noah, Jonah, I'm sorry, not Noah, Jonah. Jonah. नाही, नाही, बघायला लागलं. Jonah, योना, you might be thinking that you are hiding, तुला असं वाटतं की तू लपतोय. but God knows how to put the searchlight on you. देवाला माहिती की शोध दीप कसा तुमच्यावरती लावायचा. God sent a wind storm over there. देवाने त्या ठिकाणी मोठं वादळ पाठवलं. What was Jonah doing? योना काय करत होता? He does much better than me. He was sleeping over there. झोपला तो पठ्ठ्या. What is Jonah's name means? Dove. योनाचं नाव म्हणजे काय? कबूतर. Supposed to be dove, but no love in him. कबूतर म्हटलं तर इंग्लिश मध्ये प्रेम पाहिजे होतं, पण There नव्हतं is no त्याच्याकडे. love in him for God, nor देवासाठी for पण प्रीती God's नाही people. आणि ना देवाच्या लोकांसाठी. Jonah means योना म्हणजे dove. कबूतर. What is dove? Symbol of कबूतर कसलं दर्शक आहे? dove. कबूतर Peace. शांती. You know, your Jonah, your name means dove and Yo- peace. योना तुझं नाव कबूतर शांती. When there is a confusion on the ship, how can you be peaceful over there? आणि तो गोंधळ चाललाय जहाजात, तू कसा शांतीने He झोपू was शकतो? sleeping. तो झोपला होता. You cannot see me. तू Na, na, मला na, पाहू na, शकत na. नाही. ना, 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 ना. Still listening to God. अरे तरी झोपलाय हा. And God didn't say, oh, Jonah,
त्यानंतर ये ना How can I break your sleep? I want to sing a lullaby for you. आणि मला तुला कसं तू मला तुझ्यासाठी अंगाई गायची आहे. God did not sing that song. इसवी सणाच्या पहिल्या सालात आनंद झाला बेतलेम नगरात. There was a joy in Jerusalem. He did not. God did not sing a lullaby for देवाने अंगाई गायली Jonah. नाही. God says, I will send the storm. देव म्हटला वादळच पाठवतो. Jonah, you think that you are far away from me? योना तुला वाटतं माझ्यापासून दूर गेलास My passionate arms are going to bring you out of the deck. आणि माझे प्रेमळ भाऊ तुला तिथून बाहेर आणतील. You run away from God's presence, देवाच्या सहस्त्रात पळून जाशील. God's presence will pursue you. Hallelujah. देवाचे उपस्थित तुमच्या You run मागे away येईल. from God's presence, देवाच्या सानिध्यात तुम्ही पळाल. God's presence will pursue. देवाचं सानिध्य तुमच्या मागे Jonah, you येईल. might have been taking a ticket to go to Tarshish. देवाना तुम्ही तिकीट काढलं You तारशीसला think जायला God is not there in the ship? God says, I will be there before you reach the ship. आणि देव म्हणतो जहाजात तू जाण्यापूर्वी मी तिकडे होतो. And Jonah is running back to the ship. योना परत जहाजाकडे पळत He आहे is going to the lower deck. आणि तो एकदम खालच्या मजल्यात आहे. God says, I am going to come back to the lower deck. देव म्हटला त्या खालच्या The मजल्यात मी येतो. more we run away from God's presence, जितकं जास्त परमेश्वराच्या the more सहवासातून we पळून run away जाऊ from God's presence, त्याच्या सहवासातून the जितकं more जास्त we say to पळू God, you cannot catch me. तू Na, na, मला na, पकडू na, na. शकत नाही ना 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 You cannot search me. तू Na, na, मला na, शोधू na, शकत na. नाही ना 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 God says, I will pursue you. देव म्हटला Hallelujah. मी तुझ्या मागे God येईल. says, I will pursue you. देव म्हटला मी सोडणार नाही Even तुला. though you go down dip to Joppa. योपामध्ये गेला Even though तरी you go down to the ship. त्या जहाजाच्या तळात Even though गेला you go तरी down to the deepest part of the sea. आणि समुद्राच्या खोलवर गेला तरी God's presence says, I will pursue you. देव म्हटला मी तुला सोडणार Jonah, नाही. योना you might have gone to Joppa. तू योपाला गेला असशील. Jonah, you योना, might have rebelled against me. माझ्या वेळेस तुम्ही बंड केला Jonah, असेल. you might have gone to the deeper deck of the ship. योना, तू खालच्या But मजल्यात गेला Jonah, असेल I जहाजाच्या. still love you with an everlasting love. पण मी तुझ्यावरती सनातन प्रीतीने The प्रीती more करतो. we go away from the presence of God, जितकं जास्त आपण प्रभूच्या the सानिध्यातून दूर more the जाऊ presence of God will pursue us. जितका अधिक परमेश्वराचे सानिध्य आपल्याला The शोधून second काढेल. quality of the presence of God is this. दुसरं आपण पाहतो देवाच्या सहवासाचा The गुण हा आहे. presence of God देवाचा सहवास will be seen even in the midst of the storm. वादळात देखील तो दिसून येईल. The storm may be designed to destroy you. वादळ असं असेल की तुम्ही त्याच्यामध्ये उद्ध्वस्त The व्हाल. storm brought panic all over the ship, all the passengers. आपण पाहतो सर्व यात्रेकरू होते जहाज मधील सर्व लोक गोंधळून गेले. But Jonah was not destroyed by the storm. परंतु योना त्या ठिकाणी गोंधळला नाही. The storm may be designed by Satan to destroy you. सैतान तुमच्या जीवनात वादळ आला तुम्हाला The उद्ध्वस्त storm करायला of sickness may be there to destroy your faith. आणि तुमच्या विश्वासाला उद्ध्वस्त करण्याकरिता त्या The आजाराचं वादळ storm of येईल. financial crisis may be there to destroy the peace in your family. तुझ्या कुटुंबात आर्थिक अडचणी येईल, जेणेकरून कुटुंबात शांती राहणार The नाही. storm of sorrow may be there to weaken your faith. आणि तुमच्या जीवनात दुःख येतील जेणेकरून तुमचा विश्वास कमजोर व्हावा. But when the presence of God is there, परंतु देवाचा सहवास when the आहे. presence of God is there, त्या देवाचा सहवास God आहे. can use the same storm to build you up in your faith. तुमच्या विश्वासाचं बांधणे करता देव त्याच वादळाचा उपयोग करेल. When Jesus is in the boat, ज्यावेळेस येशू त्या नावेत आहे that boat cannot sink. ते Hallelujah. नाव डुबू शकत When नाही. Jesus is in the boat, ज्यावेळेस येशू त्या नावेत आहे that boat cannot sink. ती नाव डुबू शकत Even नाही. in the midst of the storm, वादळात देखील my God is there to reveal His presence to us. देव Hallelujah. त्याची उपस्थिती I do तुम्हाला not प्रगट know करेल. what kind of storms you might be facing in your life. मला माहित नाही कोणत्या वादळाला तुमच्या Maybe जीवनात तुम्ही it, तोंड it देत might be a आहात. storm of discouragement. कदाचित निराशाचं वादळ. Maybe it might be a storm that you are going through that has been a nightmare unto you. आणि तुमच्यासाठी ते वादळ एक रात्रीच्या भयानक स्वप्नासारखं Maybe it is असेल. a storm that has disturbed the peace in your life, in your कदाचित family तुमच्या life. कुटुंबामध्ये शांती निघून गेली असेल Maybe त्या it's a वादळाने. storm that has rocked your business. आणि त्या वादळामुळे तुमचा व्यापारामध्ये तोटा आला आहे. God says, I am the God who is a way walker in the midst of the storm. देव म्हणतो त्या पाण्यामधून चालणारा वारून चालणारा मी देव आहे. God's presence also is seen in the storm. वादळात देखील आपल्याला देवाचा सहवास उपस्थिती पाहू शकतो. Fourthly, the word of God says, चौथं गोष्ट देवाचं the वचन सांगते. God's presence will distinguish the righteous from the wicked. आपण पाहतो देवाची उपस्थिती दुष्ट कोण आणि नीतिमान कोण याच्यामध्ये फरक What happened दाखवेल. on the ship? त्या जहाजात काय झालं? Huge confusion, मोठा गोंधळ, huge panic.
लोक त्या ठिकाणी घाबरले. Everyone is crying out to their own God. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या देवाचा धावा करत आहे. Everybody were heathen people over त्या there. ठिकाणी सर्व विधर्मी लोक होते. And they saw this fellow. त्याने पाहिले की हा Hey, पठ्ठ्या, how can you sleep अरे बाबा झोपू कसा in शकतो this storm? या वादळात? What kind of person you are? कशा प्रकारचा Who व्यक्ती are you? तू आहे From कोण? where you are? कुठून आलास? They did all his inquiry in the storm. सर्व त्या वादळात त्याने त्याची विचारपूस You केली. know, when there was a wind, you read the first chapter of Jonah. योनाचा पहिला अध्याय वाचा. They did all inquiry of whom? कुणाची सर्व Jonah. चौकशी केली Who are योनाची. you? तू कोण? From where you have come? कुठून आलास? Where you are? Who are you? तू कोण आहेस? Which God you serve? कोणत्या देवाची सेवा करतो? And the word of God says, देवाचं वचन सांगतं they put the lots. त्या ठिकाणी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. They put the lots. चिठ्ठ्या टाकल्या And the lot fell on Jonah. आणि नाव कुणाचं आलं? योनाचं. No, we don't have the lots today, आज आपल्याकडे त्या चिठ्ठ्या नाहीत. but we have the one who directed the lots. आणि That's the Holy Spirit. ज्याने मार्गदर्शन केलं तो म्हणजे The पवित्र Holy आत्मा. Spirit is there. पवित्र आत्मा आहे. That's why the word of God says त्यामुळे देवाचं वचन in सांगतं. Psalms chapter number 1, स्तोत्रसंहिता 1. and the righteous and the wicked shall not stand in the assembly of the righteous, दुर्जन नीतिमानाच्या बैठकीत उभे राहणार नाही. Why? का? because he is going to sift you. कारण तो तुम्हाला चालणार आहे. The grain and the chaff cannot be together. आणि आपण पाहतो त्या ठिकाणाचे धान्य Many times the आणि storm is there to sift us. पुष्कळशा वादळ येतं And आपल्याला in the हलवण्याकरिता. storm, the chaff flies away and the grain remains. आपण पाहतो वादळामध्ये काय होतो, भुस्सा निघून जातो आणि त्या ठिकाणाचे जे काय धान्य आहे ते राहतं. God brought out Jonah from the depth of the deck. त्या जहाजाच्या तळमजल्यातून देवाने त्याला बाहेर We काढलं. might be able to fool many people. तुम्ही कदाचित पुष्कळ लोकांना फसवता. We come to church, we come with a plastic smile. आणि चर्च मध्ये येतात कृत्रिम हास्य घेऊन. We immediately come with a what you call the righteousness apparel. आणि आपण असा पेहराव करतो की मी नीतिमान. We might be able to fool anybody, आपण कुणालाही फसवू. but where the presence of God is पण there, देवाचा सहवास जिथे आहे, the presence of God will reveal who I am. देवाचा सहवास प्रगट करेल मी आहे The कोण. presence of God will reveal all the intents of the heart. मग अंतकरणाचा उद्देश काय? देवाचा सहवास प्रगट Because करेल. the presence of God exposes our condition. कारण आपली स्थिती काय आहे? देवाचे सहवास उघडकीस आणतो. Nothing is hidden from God. देवापासून कोणती गोष्ट लपलेली नाही. Allow God to search our hearts. देवाला आपलं अंतकरण पारखण्याकरिता वाव Anything द्या. that needs to be confessed, जी कोणती गोष्ट कबुली करायची गरज आहे, let us confess it before the presence of देवाच्या God. सान्निध्यात ती कबूल करूया. Fifthly, पाचवी गोष्ट, presence of God impacts others. देवाचे सहवास इतरांना प्रभावित करतो. There are two kind of impact over here. दोन प्रकारचे प्रभाव See, आहेत. every one of us has a power to influence. प्रत्येकाकडे सामर्थ्य आपण इतरांना प्रभावित करू Every one शकतो. of us has a power to प्रत्येकाकडे influence. आहे. I still remember मला when असं I was आठवतं. doing my BA second year in Pune College. BA दुसरं वर्ष पुणे कॉलेजमध्ये I होतं. tell you, I was the most regular student. मी सांगतो सर्वात नियमित असणारा मीच, हजेरी माझी असायची पूर्ण. You know, they were teachers used to ask, "Are there nobody in your house that you are coming regular to the class?" टीचर विचारायचे, अरे बाबा तुमच्या घरात कोणी नाही का? तुम्ही दररोज वर्गाला येता. I said, "Children go to school, मी म्हटलं मुलं शाळेला जातात, wife go to school, पत्नी शाळेत so जाते. I am the most regular." त्यामुळे नियमित So व्यक्ती I आहे. attended the economics class. First year, all subject compulsory economic class I was attending. अर्थशास्त्राचा वर्ग होता, त्याला मी उपस्थित होतो. And my friend, माझा मित्र, his name was Ibrahim Sheikh. त्याचं नाव इब्राहिम शेख. He said, "Sir, म्हटलं सर, why are you attending that class? का त्या वर्गात बसताय तुम्ही? Let us bunk and let's go to Madina Hotel. Nice khima paratha is there." अहो That's all. दांडी माऱ्यामध्ये ना हॉटेलमध्ये खिमा पराठा खाऊ. I said, "I already had breakfast." अरे म्हटलं नाश्ता करून आलोय मी. No, no, no. Let's go. चला ना जाऊ. Today new menu is there. Breakfast. Combo breakfast. Combo. आणि आता आहे कॉम्बो ब्रेकफास्ट. I thought that why he is pursuing it so much. I thought that he was going to pay the bill. मला वाटलं हा सारखा मला काय म्हणतो, हा पावती भरेल, बिल भरेल. So I said that, "Are you going to pay the bill?" "No, no, no, sir. No, no, sir." मी म्हटलं काय बिल भरशील, पैसे भरशील का? नाही 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 I नाही. said, "Then why you are pursuing me?" आणि मग का मला सारखं म्हणतो चल चल? Then I understood. मग मला कळालं He never wanted to attend economics class. त्याला अर्थशास्त्राच्या वर्गाला So बसायचं he नव्हतं. never wanted me also to attend. त्याची इच्छा नव्हती, मी पण I नव्हे go, बसू. you also come. मी जातो, तुम्ही पण चला. You know, this is what happens. असंच होतं. When the gospel is preached, सुवर्तमान सांगण्यात येतं, one person comes. एक व्यक्ती येतो. But when one person leaves,
the church, चर्च एक व्यक्ती सोडून जातो, 10% live with him. त्याच्या मागे 10 जण जातात. Why? का? Because birds of the same feather flock together. सर्व एका माळीचे मणी, हम तो डुबेंगे साथ तुमको ले डुबेंगे. I didn't say that, okay. नाही मी म्हटलो. See, negative impact. पहा, नकारात्मक One प्रभाव. person does not go to the class, he also says, I will see to it that you will not go to the हा, class. तुम्ही जाताना बघतो कसा जातो तुम्ही. Satan was not able to remain in the presence of God. सैतान देवाच्या सानिध्यात राहू शकला नाही. That's why when we come in the church, ज्यावेळेस आपण चर्चला येतो, the moment the message start, संदेश सुरू झाला, immediately dialysis problem is there. लगेच डायलिसिस सुरू होतो. 100 times we want to go to the washroom. 100 वेळा आपण शौचालयाकडे जातो. The moment messages start, संदेश सुरू होतो, we get thirsty. आपल्याला ताण लागते. Elsewhere we will not get thirsty. बाकी वेळेस ताण अजिबात लागणार And then नाही. one goes, एक जातो, 4 goes with him. त्याच्याबरोबर 4 I do जातात. not know whether they are having some meeting in the washroom or what. मला माहित नाही त्या शौचालयात कसली सभा घेतात. I am talking about the gents, okay? पुरुषांबद्दल मी बोलतो, महिलांबद्दल नाही. Yeah. This is negative impact. हा नकारात्मक प्रभाव. What happened? काय झालं? Because of Jonah, योनामुळे, because of the disobedience of Jonah, योनाने आज्ञा मोडली. there was a great turmoil on the ship. आपण पाहतो फार मोठा गोंधळ What त्या happened? जहाजात झालं. काय झालं? They threw all their cargo त्याने सर्व त्यांचं सामान फेकून inside दिलं the sea. त्या समुद्रात. They were all crying out to their God. ते सर्व त्यांच्या देवाचा धावा करत There was होते. a huge confusion. मोठा गोंधळ. Why? का? One man committed sin. एका व्यक्तीने पाप केलं. Negative impact. नकारात्मक प्रभाव. What was the positive impact? सकारात्मक प्रभाव काय होता? Daniel chapter number 1 verse number 11. दानिएल 1:11. Daniel chapter number 1 verse number 11. Daniel Verse 17, sorry. Daniel- Verse 17. पहिला अध्याय 17 Let us वचन. read from verse number 16 onwards. 16 पासून पुढे वाचूया. Jonah chapter number 1 verse number 16 and 17. क्षमा करा. योना याचा पहिला अध्याय 16-17 Then the वचन. man feared the Lord exceedingly and offered a sacrifice unto the Lord and made vows. योना याचा पहिला अध्याय 16 आणि 17 वचन. 15-16 वचन. मग त्याला योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला. त्याने परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केला. The prophet who was supposed to fear God did not fear God. पहा, ज्या संदेष्टाने देवाला भिला पाहिजे तो भिला नाही. If he would have feared God, he would have not gone to Tarshish. जर तो देवाचं भय असता तार्शिसला गेला नसता. The prophet who was supposed to worship God did not worship God. जो संदेष्टा ज्याने देवाची उपासना भक्ती करायला पाहिजे त्याने केली नाही. The prophet who was supposed to pray when all the heathen people were praying, he lost his appetite to pray. Why? Because he disobeyed God. सर्व जे इतर धर्माचे होते ते प्रार्थना करत होते, परंतु देवाचा संदेश प्रार्थना करत नव्हता. का? कारण त्याची प्रार्थनेची भूक मिटली होती. Jonah's father Amittai, whose name means truthful and faithful, that qualities of truthful and faithful should have been there in Jonah's life. He lost his identity. Why? Because he rebelled against अमिता God. याच्यावर नावाचा अर्थ काय आहे? भरोसाला एक विश्वासू. परंतु योना त्याच्या जीवनामध्ये ती गोष्ट हरवून बसला. But the positive impact was this. पण होकारात्मक सकारात्मक प्रभाव At हा the end of chapter number 1, पहिल्या अध्यायाच्या शेवटी the word of God says, देवाचं वचन सांगतं, all of them, they feared God. सर्वांना परमेश्वराचा धाक All बसला. of them, they worshipped God with the sacrifice unto the Lord. सर्वांनी यज्ञ करून परमेश्वराची उपासना भक्ती केली. Who were those all of them? आणि ते सर्व लोक कोण होते? They were not Jews. ते यहुदी नव्हते. They were not Christian. ते ख्रिश्चन नव्हते. They were not members of Emmanuel Church Assemblies of God, 12 Napier Road near Pulgate Bus Stand, Pune 411040. आणि ते इमॅन्युअल मंडळी 12 नेपेर रोड पुलगेटच्या बाजूला 4-4-1-1-0-4-40 नाही. They were not believers. ते विश्वासणारे नव्हते. Who were they? कोणते होते? Who were they? कोण होते ते? They were heathen people. ते विदेशी लोक. Few moments ago, they were crying out to their gods and goddesses. आणि काही क्षणापूर्वी त्यांचे देव आणि देवतांचा धावा करत होते. The impact of Jonah was positive on those people. That people on the boat, they started worshiping God, offering sacrifice unto the Lord. आपण पाहतो जो प्रभाव योनाचा त्यांच्यावर पडला की देवाचा धाक त्यांना बसला. ते देवाला यज्ञ अर्पण करून देवाची उपासना भक्ती करू लागले. God said to Jonah,
देव योनाला म्हणाला, I believe God said to Jonah, माझा असा विश्वास आहे, देव योनाला म्हणाला, Jonah, I have not called you to kill you. योना तुला मी यासाठी बोलवलं नाही, तुला ठार मारायला. I have not called you to kill you. तुला ठार मारायला बोलवलं नाही. I will prepare the first submarine for you. तुझ्यासाठी पहिलं मी पांडुबी तयार करेल. I will prepare a big fish. मोठा मासा. You want to go down तुला खाली जायचं ना, to Joppa? योपाला Go down. चला घेऊन जातो तुला. You want to go down to the ship? तुला त्या जहाजाच्या Go तळमजल्याला down. जायचं, घेऊन जातो. You want to go down to the boat? तुला The त्या- lower deck of the ship? त्या जहाजाच्या एकदम खालच्या मधल्यात जायचं तर आम्ही घेऊन जातो. Jonah, you still want to go down? Jonah, you still want to go down? योना अजूनही तुला खाली जायचं का? Go down to the belly of the fish. जा मग माशाच्या पोटात एकदम खाली. God says, देव म्हणाला, wherever you go, तू कुठे जाशील, my presence is there before माझा you. सहवास तुझ्या बरोबर God says, आहे. my presence is there before you. प्रभू म्हणतो माझा सहवास तुझ्या बरोबर आहे. There is no place where we can escape the presence of God. अशी कोणती जागा नाही की देवाच्या उपस्थितीतून आपण पळ काढू शकतो. I call Jonah the prodigal prophet. मी योनाला असं म्हणतो की उधळा We संदेश hear का? about the prodigal son. आपण उधळ्या पुत्राबद्दल ऐकतो. Why the prodigal son? उधळा पुत्र का? Left the father's house. पित्याचं घर त्याने सोडलं. Why the prodigal prophet? उधळा संदेश का? Left the ways of God. देवाचे मार्ग त्याने सोडले. Let us not be like the prodigal Jonah. आपण योनासारखा उधळे बनू नये. Because the word of God says आणि देवाचं वचन in सांगतं. Psalms 139, I request the choir to come forward. गायनवृंदाला विनंती करतो की त्यांनी यावं. I स्तोत्र request the choir 139. to come forward. गायनवृंदाला विनंती आहे की This is त्यांनी what the यावं. word of God says. 139 verse number 7. स्तोत्रसंहिता 139 वचन It 7. reminds us, आपल्याला आठवण करून देतं. whither shall I go from thy spirit? Whither shall I flee from thy presence? स्तोत्रसंहिता 139 वचन 7. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ. Even though I go to the heights, मी उंचावर जरी गेलो, you are still there. तू आहे. Even though I go to the deepest part of the sea, समुद्राच्या खोलवर मी जरी गेलो, you are still there. तू आहे. Even though I go to the darkest places, मी अंधकारात जरी गेलो, you are still there. तरी तू आहे. The presence of God will pursue us because we serve a compassionate God. देवाचा सानिध्य आपल्याला शोधून काढेल, कारण He आपण says that I love you so much. तो म्हणतो मी तुमच्यावर एवढी प्रीती I love you करतो, so much. तुमच्यावर एवढी प्रीती करतो. You might have gone to the farthest part of the earth. Please repeat. You might have gone to the farthest part of the earth. आणि तुम्ही जगाच्या कुठल्याही लांबच्या कानाकोपऱ्यात गेला असाल, But my love will माझी seek प्रीती you out. तुम्हाला शोधून काढेल. My love will seek you out. माझी प्रीती तुम्हाला शोधून I काढेल. do not know where we are. We are all here physically present. मला माहित नाही आपण कुठे आहोत, पण तो शारीरिक आपण In इथे our आहोत. mind, we might be going round and round and round and round and round. मनामध्ये आपण गोल 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 फिरतोय. You might be thinking that there is a storm in my life. नंतर माझ्या जीवनात वादळ आहे. Lord, where are you in the storm? तेव्हा या वादळात तू कुठे आहे? God says, I am right there. देव म्हणतो मी अगदी तिथेच आहे. You might be thinking that I am in the lowest part of my life. माझ्या जीवनात मी एकदम खालच्या तळाला गेलो आहे. God says, I am right there. देव म्हणतो मी तिथे आहे. You might be thinking that nobody takes note of तुम्ही me. म्हणाल माझी कोणी दखल घेत नाही. God says, I am right there. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. He is there with us all the time. आता Hallelujah. सर्वदा तो आपल्या बरोबर How many आहे. of you believe that God's presence is there with us all the time? ते जण विश्वास ठेवतात की सदा सर्व काळ देवाची उपस्थिती आपल्या बरोबर आहे. Stop running away from the presence of God, because wherever you go, the presence of God will pursue you. देवाच्या सानिध्यातून पळ काढू नका. जिथे कुठे जाल तुम्ही देवाच्या Shall we सानिध्यात all तुमच्या stand in the मागे presence येईल. of the Lord? देवाच्या सानिध्यात उभं We are going to राहूया. sing a wonderful song for the glory of the Lord. देवाच्या गौरवासाठी गीत गाऊया. And this song talks about what we just read in Psalm 139. स्तोत्रसंहिता 139 मध्ये जे वाचलं Where तेच shall I आहे. go from your presence? तुझ्या समक्षतेतून मी कुठे जाऊ? Wherever we go, God's presence is there. देव जिथे कुठे जाऊ देवाचा सहवास Let आहे. us sing this song. गीत गाऊया, Let's do the actions कृती करूया, and let's glorify the name of the Lord. देवाच्या नावाची गौरव Hallelujah. करूया. Let's clap our hands. टाळ्या वाजवूया. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी
देतो You deserve the highest praises, O Lord. अत्युच्च स्तुतीस तू योग्य You आहे. deserve the highest praises, O Lord. अत्युच्च स्तुतीस तू योग्य आहे. Help us, O Lord, to always be cautious of your presence, Lord. प्रभू नेहमीच आम्ही तुझ्या उपस्थितीबद्दल संवेदनशील Where असू. can we go from your presence? तुझ्या उपस्थितीने आम्ही जाऊ कुठे? Your presence is everywhere, Lord. तुझं समक्षता सर्वकडे आहे. We thank you, God, that you do not give up on us. प्रभू आभार मानतो तू आम्हाला असं सोडून टाकत नाही. We thank you, God, that even when we go and rebel against you, you do not give up on us. प्रभू आम्ही जरी तुझ्या विरोधात केलं तरी तू आम्हाला सोडून टाकत नाही. Your arms are wide open to receive us. तुझे भाऊ आम्हाला स्वीकारण्याकरिता तयार आहे. Help us, O Lord, to come back to your presence, Lord. तुझ्या सानिध्यात परत येण्याकरिता Help आम्हाला us, O मदत Lord, कर. to be under your wings. प्रभू तुझ्या पंखाखाली राहण्याकरिता आम्हाला मदत कर. We thank you, Father, that you are standing with arms wide open with loving kindness. प्रभू आभार मानतो तुझे भाऊ खुले आहेत प्रीतीच्या वात्सल्याने. Help us to come back to your presence. प्रभू सहायता कर की आम्ही परत तुझ्या सानिध्यात Lord, यावं. as we walk on the streets of this city प्रभू, in this week, प्रभू या आठवड्यात आम्ही या पुण्याच्या रस्त्यावर चालत असताना help us to be cautious of your presence, Lord. तुझ्या समस्येबद्दल आम्ही Help us संवेदनशील to have a असू. positive impact on the people around us, आमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर सकारात्मक that they प्रभाव will आम्ही turn पाहावा. and call upon the living God, ते तुझ्या नावाचा धावा करतील who deserves all glory जो and योग्य honor and praise. सर्व गौरव सन्मान स्तुतीस In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी म्हणावं आमेन. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in God's presence. प्रभूच्या सानिध्यात स्थानापन्न होऊया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आपल्या जागेवर उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. I am so glad to let you know that my princess Janice is celebrating her birthday in this week. मला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की माझी राजकुमारी जेनेस या आठवड्यात वाढदिवस साजरा करत And आहे. as Dar family, आणि दार फॅमिली या नात्याने we want to thank all of you for your continuous prayers. तुमच्या सातत्याने Because प्रार्थनेमुळे of your prayers, God's grace, God is using us for His glory. तुमच्या प्रार्थनेमुळे देवाची कृपा आमच्यावर आहे. आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याची सेवा करतो. Let us pray. प्रार्थना करू. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday in this week. प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत We आहे. thank you, Lord, for your faithfulness in the life of the dear ones. प्रियजनांच्या जीवनात तू विश्वास आहे. आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, वर्षात नवीन वर्षात ते पदार्पण करत help them असताना to continue to experience your faithfulness, providence, and आणि protection. अधिकाने विश्वासपणाच्या संरक्षणाचा Let all the पुरवठ्याचा. promise of your word be fulfilled in their त्या lives. वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो. Show them many more birthdays, Lord. त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' name. मंदिराने त्यांनी येशूच्या नावाने आम्ही In त्यांना आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अमूल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. देव तुम्हाला आशीर्वाद Let देऊ. us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. देवाचं दशांश प्रधानार्पण सेवकार्याचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया. I'll be standing right behind the church to meet you. रेव्हरंड स्टीव्हन चर्चच्या मागे असेल तुम्हाला God भेटण्याकरिता. bless you. Have a blessed week ahead. देव तुम्हाला आशीर्वादित करो. येणारा आठवडा तुमचा आशीर्वादित हो. दीवाना मैं यीशु का, मेरे होठों पे उसका ही नाम. दीवाना मैं यीशु का, उसके प्यार में डूबा हुआ. दीवाना मैं यीशु का, मेरे होठों पे उसका ही नाम. दीवाना मैं यीशु का.
अपनी मनमानी अब ना करूं, अब ना दाए ना बाएं मुड़ूं, तेरे प्यार में डूबा रहूं, तेरे बातों को सुनता रहूं, अपनी मनमानी अब ना करूं, अब ना दाए ना बाएं मुड़ूं, तेरे प्यार में डूबा रहूं। दीवाना मैं यीशु का, मेरे होठों पे उसका ही नाम। दीवाना मैं यीशु का, उसके प्यार में डूबा मैं, खोया मैं, जिंदा रहूं। यीशु का मैं दीवाना, यीशु का मैं दीवाना, यीशु का मैं दीवाना, यीशु का मैं दीवाना। तुझे छोड़ के जाऊं कहाँ, जहाँ जाऊं तू ही है वहाँ। यीशु तुझ में ही मिलता सुकून, तेरे प्यार में डूबा रहूं। तुझे छोड़ के जाऊं कहाँ, जहाँ देखो तू ही है वहाँ। यीशु तुझ में ही मिलता सुकून, तेरे प्यार में डूबा रहूं। दीवाना मैं यीशु का, मेरे होठों पे उसका ही नाम। दीवाना मैं यीशु का, उसके प्यार में खोया मैं, जिंदा रहूं। यीशु का मैं दीवाना, यीशु का मैं दीवाना, यीशु का मैं दीवाना, यीशु का मैं दीवाना। खोया था मैं, भटका था मैं, माफ करके घर ले आया। अपनी पहचान मुझको देकर, खुदा का बेटा मुझको कहलाया। खोया था मैं, भटका था मैं, माफ करके घर ले आया। खुदा का पहचान मुझको देकर, खुदा का बेटा मुझको कहलाया। दीवाना मैं यीशु का, मेरे होठों पे उसका ही नाम। दीवाना मैं यीशु का, उसके प्यार में